हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये मी राजश्री आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या हॅपी होम विथ राजश्री या चॅनलमध्ये. आज भरपूर काम सकाळी सकाळी निघालं आहे. मेंटेनन्सचं काम पाठीमागं पण 4 दिवस चालू होतं आणि गावंड्यांनी सुट्टी घेतलेली. परत आज आता ते काम चालू झालं आहे आणि भिंत फोडून काढायचं चाललं आहे. कारण आमच्या इथं भरपूर असं बांधकामाचं काम चालू आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी बऱ्याच वेळा म्हटलं आहे बघा. आणि त्यामुळे ना इतक्या मशिनरी लावलेली आहे की व्हायब्रेशन होऊन आमची वॉल कंपाऊंडची जी भिंत आहे ती क्रॅक गेलेली आहे आणि त्याचं मेंटेनन्स निघालं आहे. तर ते पाऊस चालू झालायच होता ऑलरेडी, पण याच्या अगोदर मला ते करून घ्यायचं होतं. त्यामुळे आता ते आहे बघा काय केमिकल ट्रीटमेंट वगैरे त्याचे आहे. तर ते झाल्यानंतर पण तुम्हाला दाखवते. पुढचा पण एक भाग असा डॅमेज झाला आहे तर तो पण दाखवते तुम्हाला. बऱ्याच दिवसांच्या गॅपनंतर आजचा व्हिडिओ येत आहे, त्याबद्दल खरंच सॉरी. कारण ना भरपूर अशी कामं होती, गावाला जाणं वगैरे झालेलं आणि त्यामध्ये व्हिडिओ शूट करायचं माझं राहून गेलेलं. असं मध्येच काम लोक आली ना की माझं काम सकाळी सकाळी सगळं राहिलं. अर्धवट सगळा स्वयंपाक झाला आहे. राडा पसारा इतका पडला आहे. अजून चपाती करायची, भाजी करायची. आत्ता फक्त आमटी नाश्ता वगैरे झाला आहे आणि सुचितला द्यायला नंतर मला भडंग पण करायचं आहे. फक्त शेवग्याच्या शेंगाची आमटी एवढंच झाले आणि अजून मला भेंडीची भाजी करायची आहे. इथं चपातीचं पीठ मळून ठेवलं आहे, हे पण करायचं आहे. हे सगळं अर्धवट सगळं पडलं आहे पसारा. भेंडी कापून ठेवायची आहे. अजून थोडं किचनचं काम उरकून मी बाहेर येऊन पाहत होते की कसं काम चाललं आहे काय. आणि तर स्वयंपाकघराची खिडकीतून दिसतंयच. आणि साईडचा जो प्लॉट आहे तर त्यामध्ये भरपूर अशी ना झाडी उगवलेली आहे आणि तो प्लॉट रिकामा आहे, पडीक आहे. त्यामुळं उंदीर, घूस किंवा सरपटणारे जे प्राणी आहेत त्यांचा भरपूर असा वावर तिथंच असणार आहे. त्यामुळंच हे आमच्या इकडं गोम निघणं किंवा काय उंदीर वगैरे हे असं सगळं काही निघत आहे. आणि आता हे बाकीचं आमचं सुद्धा ना थोडं हे आता व्हायब्रेशनमुळं झालेली पडझड आहे तर ती सुद्धा दुरुस्त करून घेण्याचं चाललं आहे आमचं. चला तर जेवढं मला काही शक्य होईल तेवढं आज मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. आज टक वेगळा असणार आहे व्हिडिओमध्ये. भडंग थोडा करायचं आहे. तर इथं चिरमुरे पण आणून ठेवले बघा. सगळं पटपट आवरायचं आहे मला. आणि जवळजवळ आत्ता 11 वाजत आलेच, 11:45 वाजलेच. चला बाहेर भरपूर वेळ गेला कारण लोक ती बाहेरचे आलेत काम करणारे. तर पण ते सगळं दाखवणं, त्यांच्याकडून करून घेणं हे सगळं होतं. त्यामुळे बाहेर माझा जवळजवळ 1 तास भरपूर गेला. चल घाम यायला लागलाय भयानक. आत्तापर्यंत माझा स्वयंपाक आवरला आणि त्यानंतर किचन ओटा पुसून घ्यायच्या अगोदरच मी इथं भडंग फोडणी टाकायचं ठरवलेलं. आणि आत बाहेर करत सगळं बाहेर लक्ष ठेवत माझं हे सगळं चाललेलं. आणि त्यासाठी लागणारं खोबरं चिरणं असू दे किंवा लसूण सोलणं ते सगळंच म्हणजे करून घेतलं मी. आणि लागल्या हातानेच मग भडंग फोडणी टाकायचं असं ठरवलेलं. आता भरपूर सगळं इथं मी खोबरं पण मी म्हणजे असं छान पातळ काप करून घेतलेले. तर ते छान तळून घेतले. चिरमुरेसुद्धा व्यवस्थित ना असे पाखडून वगैरे घेतलेले. म्हणजे जरी आपण पॅकेटमधले चिरमुरे आणत असू तरीसुद्धा ना त्यामध्ये थोडी तरी राहाळ वगैरे असते. तर ते थोडंसं चाळून वगैरे घेणं कधीही चांगलं. तर मी हे सगळं ते बाहेर बघत स्वयंपाक करत सगळं आवरल्यानंतर हे सगळं करून घेतलं. आता शेंगदाणे पण तळून घेते. भरपूर शेंगदाणे 1 वाटी भरून तरी घातलेले आहेत मी, कारण भडंगमध्ये शेंगदाणे आणि खोबरं हे खूप छान लागतं. तर हे व्यवस्थित चांगलं करून घेतले. आणि ही कढई ना मी खास करून भडंगसाठी वापरते. आणि कढई मी ही कशी घेतलेली आहे हे सांगते. मी अशी वर्षाची जी भिशी असते, म्हणजे आमच्या मैत्रिणींचा भिशी ग्रुप आहे आणि त्या भिशी ग्रुपमध्ये मी भिशी केलेली. तर भिशी लागल्यानंतर मी ना ही अशी रेसिपीसाठी म्हणून लागणारी मोठी कढई घेतलेली आणि ती एक छान अशी आठवण राहिलेली आहे. मग काहीतरी असं कधी लाडू करणं असू दे किंवा भडंग करणं असू दे त्यावेळी ही कढई उपयोगाला येते मला. आणि खास करून त्यावेळेसच, कारण थोडीशी मोठी आहे कढई आणि तेव्हाच ह्या कढईचा उपयोग होतो. तर आता माझ्याकडे कढीपत्ता तर काही जास्त नव्हता, अगदी एकच असं लांब पान होतं. कुंडीतला कढीपत्ता म्हणजे पाऊसमध्ये पडला त्यामध्ये खूप म्हणजे असं पाण्यामध्ये तो हे झाला. एकच पान होतं तर तेवढाच जेवढा आहे अवेलेबल तेवढा घातला आहे. बाकी लसूण वगैरे भरपूर घेतला आहे इथं मी.
कारण भडंगला टेस्ट लसूणमुळं खूप छान येते. आणि मग भडंग मसाला वगैरे असा तयार कोणताच नाही. यामध्ये मी लाल तिखट, हळद, त्यानंतर मीठ, साखर हे सगळं ना मिक्स करून सगळं असं मिक्सरमध्ये एकसारखं करून घेतलं आहे. आणि तेच मी आता यामध्ये घालणार आहे. हे तुम्हाला दाखवते बघा मी भडंगचं मिश्रण मी कसं करून घेतलं आहे ते. तर हा मसाला मी जो तयार करून घेतला आहे तो आता तेलामध्ये डायरेक्ट फ्राय करून घ्यायचा. आणि मग अगदी 1-2 मिनिटं झालं की मग त्यामध्ये सगळे चिरमुरे टाकून देणार आणि मग व्यवस्थित परतून घेतलं की आपला भडंग तयार होतो. मस्त घरगुती चवीचा. यामध्ये जिरे मोहरी वगैरे काही टाकत नाही, कारण मुलांना हे सगळं ना ते भडंग किंवा चिवड्याच्या खाली तळाला ते आपण कशामध्ये वाटीमध्ये बाउलमध्ये घेतलं खाताना ते सगळा मसाला एवढं होईपर्यंत ना प्रचंड मला तरी घाम सुटलाय, कारण खूप वेळ झाला. हा चला आता भडंगचं इथं लसूण थोडासा पुढे गेलाय माझा. सगळं होईपर्यंत आता हा मसाला घालूया. अहो मावशी, बोर चालू केलाय काय बंद करायचं काय विचारा म्हटलं. चालू केली नाही. हा मग करू दे काय. नको नको. तू कुठं आहे सुचितलं बोलवा इकडं. माझं पण इथं सगळं आत काम चाललंय आणि सगळं एकदमच निघालंय. चालू दिल्या का बघायसाठी. अरे बोरचं बटन चालू आहे का बंद आहे बघ. नाही ना. हा ठीक आहे. हा बंद कर. मी काही चालू केलं नव्हतं. बटन बंद आहे. चालू आहे. मावशी आज वेळ लावला. चला मस्त असा भडंग झालाय तयार. सगळी कामं समजा यायला लागली. मस्त असा इथं भडंग तयार झालाय. आणि आता ना बराच वेळ मी असाच कढईतच ठेवून देणार आहे, कारण गरम कढईमध्ये ठेवल्यावर थोडंसं हलवत राहायचं इकडून तिकडून आणि मग ना तो कुरकुरीत जास्त राहतो जास्त वेळ आपण गरम कढईत ठेवल्यानंतर. आता एव्हा ना बाहेरचं लोकांचं ते ना भिंतीचं जे चिरलेलं ते फोडून पण झालं आहे हे बघा. आणि आता त्यांचं चाललं आहे जे फोडून काढलं आहे तर त्याच्यावरती ना गिलावा करायचं चाललं आहे. म्हणजे हे थोडक्यात ना की व्यवस्थित सगळं हे व्यवस्थित लिंपून वगैरे घेणार ते आणि गिलावा करणार आणि व्यवस्थित छान अशी भिंत पूर्ववत केली जाईल. किचनच्या खिडकीमधूनच ना बाहेर काय काम चाललं आहे हे सुद्धा दिसतं, त्यामुळे मी तुम्हाला दाखवले. आणि आता इथं माझा किचन ओटा वगैरे सगळा स्वच्छ धुवून वगैरे झाला आहे. बाकीचं सगळं मी इथं काय काय केलं हे पण तुम्हाला दाखवते. भेंडीची भाजी, आमटी, त्यानंतर आता हे भडंग असाच मी थोड्या वेळानंतर झाकून ठेवणार. किचन ओटासुद्धा ना मी इथं हा क्लीन करून घेतला आहे. आणि गॅस शेगडी थोडीशी जास्त वेळ मी पुसणार आहे, कारण तेलकट वगैरे थोडंसं भडंग फोडणी टाकल्यामुळे तेलकट झालेली आहे थोडीशी कढई. तर ती 1-2-3 वेळा तरी चांगली मी पुसून घेतली. लागल्या हातानेच ना हे सगळं केलं की परत आपल्याला पण जास्त असं साफसफाईची जास्त लोड येत नाही. आता इथे माझं सगळं झालं आहे आवरून. आणि किचन क्लीन झालं ना की एक मानसिक समाधान असतं ते मला तर हे लाभतं. कारण किचन जर क्लीन नसलं ना तर डोकं इतकं म्हणजे असं ना म्हणजे जाम अशी माझी चिडचिड होती. किचनवर जास्त पसारा दिसला, भांडी दिसली की काय माहिती काय होते मला असं होतंय. तुम्हाला असं कोणाला होते काय हे मला सांगा काय कमेंट करून. किचन क्लीन असलं की मला इतकं समाधान वाटतं ना की बापरे, म्हणजे इतका म्हणजे दिवसच आनंदी असतो. मला किचन ओट्याकडे म्हणजे येता जाता सारखं लक्ष असते. आणि किचनवर पसारा दिसला की माझं डोकं असं म्हणजे पसारा नकोच वाटतो. किचनवरती काम झालं की पसारा पटकन आवरायचा आणि किचन क्लीन ठेवायचं.
तर हा एक माझी सवय आहे ती, आणि ते तसं दुसरं कोण जर किचनवर करायला लागले की मग माझी चिडचिड होते. म्हणजे असं पसारा करू वाटत नाही मला तिथं किचन ओट्यावरती. तर इथं एक मी चाळणी ठेवलेली असते नेहमी सिंकमध्ये, कारण ना ही चाळणी मी सिंकमध्ये अशी ऑलरेडी ठेवलेली आहे. सिंकमध्ये जी जाळी असते ना तर ती मी आणलेली, पण त्यामध्ये बरोबर बसत नव्हती. त्यामुळं मी ही स्पेशल एक चाळण प्लास्टिकची केलेली आहे, जेणेकरून आपण कणिक मळल्यानंतर किंवा काहीतरी केल्यानंतर हात स्वच्छ करतो ना, तर आपल्या हाताचं सुद्धा काही खरकट असतं तर ते सिंकमध्ये जात असतं. मग ही चाळणी बरी पडते मला. रोजच्या रोज ही चाळणी म्हणजे घासून स्वच्छ करायची आणि परत आणि स्वच्छ तिथं ठेवून द्यायची. तर हा एक मला ना म्हणजे एक रामबाण उपाय सुचलेला आहे की सिंकमध्ये जास्त घाण न जाण्यासाठी हे एक महत्त्वाचं आहे. छोटी जाळी असली ना तर ती छोटी जाळीसुद्धा काही वेळेला बघा अशी म्हणजे जाळी भरत असते. तर ही जाळी मला इतकी छान उपयुक्त आहे. रोज किती पण आपण हात स्वच्छ करा किंवा काय, मी इथं भांडी वगैरे तर घासतच नाही, पण असतं जेवण केल्यानंतर म्हणा किंवा काय खरकट एखाद दुसरं जे असतं तर ते ह्या जाळीमध्ये पडलं की परत आपण 1-2-3 वेळा जरी स्वच्छ केली बाहेर म्हणजे भांडी घासतो तिथं, तरी पण हे व्यवस्थित असं आपल्या सिंकमध्ये घाण जात नाही. यासाठी ही जाळी मला खूप उपयुक्त, जाळी म्हणजे चाळणी खूप उपयुक्त अशी ठरलेली आहे. तर हे अशा पद्धतीचं हे माझं सकाळचं रुटीन इथं चालू आहे. बाहेरच्या कामाबरोबरच गॅस ओट्यावरती आज भरपूर मला काम होतं, आणि हे सगळं क्लिनिंग वगैरे हे सगळं करण्यामध्ये कसे 1 वाजला आहे, जवळजवळ 1 वाजला आहे, समजलेलाच नाही आहे. आता माझं बऱ्यापैकी इथलं सगळं आवडलं किचनमधलं, नंतर घडून थोडंसं थंड झाल्यावर घेऊन ठेवायचं. आणि अजून बरीचशीच कामं आहेत, अजून फर्निचर वगैरे पुसायचं आहे, बाहेर पण रौंडाचं काम चालू आहे. सगळ्या गोष्टी बघत आपली सगळी कामं आवरायची. अशा पद्धतीनं आजचा व्हिडिओ आहे. जरा थोडासा धावपळीचा आहे, आणि माझा अवतार बघा तेच तर मी सकाळी विचारलेलं, त्याच्यावर विचारलेले पाऊण वाजले आहे आता. आणि अजून मला कुकर लावायचं आहे. 1:30च्या दरम्यान आम्ही जेवण करणार. जेवण करायच्या अगोदर सुजितनी त्याच्या कपड्यांच्या सगळ्या घड्या घालून ठेवलेल्या, आणि मला बॅग पॅक करायची होती त्याची. नेहमी प्रत्येक वेळी त्याचं असं असतं की कपड्यांच्या घड्या घालून ठेवेल पण बॅग भरणार नाही, आणि ती बॅग मला भरावी लागते. आणि ते बरोबर पण आहे, कारण ना कुठली गोष्ट घेतली कुठली विसरली हे माझ्या लक्षात येतं, आणि मग सगळ्या वस्तू व्यवस्थित देण्यासाठी पण म्हणजे आपली पण जबाबदारी आहे. तर मी ते अगदी आनंदानं करत असते. आता छान अशा घड्या घालून ठेवलेल्या आहेत बघा, अगदी शर्ट वेगळे पॅन्ट वेगळे सगळं व्यवस्थित छान घड्या घालून ठेवलेले आहेत. मला फक्त बॅगमध्ये ते भरून ठेवायचं आहे, आणि नंतर थोडासा मग जो काही खाऊ वगैरे मी केलेला आहे ते नंतर मग मी 5 वाजता म्हणजे बरणीमध्ये किंवा डब्यामध्ये जे काही द्यायचं आहे ते नंतर एका वेगळ्या पिशवीमध्ये देईन किंवा याच बॅगमध्ये भरेन. तर असं असतं हे 15 दिवसाला किंवा आठवड्याला हे माझं रुटीन आहे हे म्हणजे सुजितसाठीचं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. नवीन असाल चॅनलवर तर नक्की एक लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि नवीन छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक पण करा, शेअर पण करा, आणि छान अशी एक कमेंट करा. तर आजचा हा माझा सकाळपासूनचं दुपारी 1-1:30 वाजेपर्यंतचं हे रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर केलं आहे. सुट्टीमधलं रुटीन आहे हे, आणि व्हिडिओ 8 दिवस झाले पोस्ट नाहीच झालेले आहेत. कंटिन्यू करायचा मी नक्की प्रयत्न करेन. काही कामं होती घरातली, आणि त्यामुळं व्हिडिओ शूट वगैरे जास्ती नाही केलेलं मी. तर जे काय व्हिडिओ शूट केले आहेत ते आता इथून पुढे हळूहळू येतच जाणार आहेत. तर हे सगळं मी जे आठवणीनं मला भरायचं आहे ते सगळं पॅकिंग माझं चाललं आहे. आता जवळजवळ 1:30 वाजलेलेच असणार आहेत. आता आम्ही जेवण करून घेणार. चला, बॅग पॅकिंग वगैरे झालेली आहे, आणि आता सुजित संध्याकाळी म्हणजे 4:30च्या दरम्यान निघेल. तोपर्यंत आता अजून आम्हाला जेवण वगैरे करायचं आहे. आत्ता बॅगेमध्ये अजून मला भडंग वगैरे आणि काही खाऊचे वस्तू घालायचे, तर ते अजून थोडंसं राहिले पॅकिंग करायचं. ते सगळं करून घेते आता. आणि आता व्हिडिओ खूप मोठा होतोय, आणि मला पण पटपट आवरायचं. बाहेर पण लोक कामं करायला लागलेत, त्यांच्याकडे पण लक्ष द्यायचं. तर हा व्हिडिओ असा होता. तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. नवीन असाल चॅनलवर तर नक्की एक लाईक करा, आणि छान अशी व्हॅल्युएबल एक कमेंट करा. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.